प्रगतशील लेखक संघ सोलापूर आणि विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित होणारी नारायण सुर्वे ऑनलाईन व्याख्यानमाला या व्याख्यानमालेअंतर्गत मी आपल्यापुढे संवाद करणार आहे. या निमित्तानं प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम आणि कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांच्याविषयी मी प्रथमतः कृतज्ञता व्यक्त करतो. वस्तुतः प्रगतशील लेखक संघ हा प्रेमचंदांपासून कार्यरत आहे. आज देश पातळीवर आणि महाराष्ट्राच्या पातळीवर सुद्धा हा संघ अत्यंत चांगल्या तऱ्हेनं काम करतो आहे. अनेक सन्माननीय लेखक आणि विचारवंत यांच्या पुढाकारानं हा संघ कार्यरत आहे. प्रागतिकतेची दिशा आणि प्रबोधनाची दिशा घेऊन हा संघ वाटचाल करतो आहे. आणि म्हणून या प्रगतिशील लेखक संघाविषयी मला अत्यंत आनंद वाटतो आहे. काल माननीय संजय चाकणे सरांचं व्याख्यान झालेलं आहे. उद्या परवा आणि 12 जून पर्यंत ही व्याख्यानमाला सुरू असणार आहे. म्हणजे सतत 7 दिवस ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. नारायण सुर्वे या अत्यंत दर्जेदार मराठी भारतीय लेखकाच्या नावानं ही व्याख्यानमाला सुरू आहे. या व्याख्यानमालेमध्ये मी डॉक्टर गिरीश मोरे आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि मी माझ्या विषयाकडे वळतो आहे. मी आज आपल्यापुढं भारतीय संविधानाचा परिप्रेक्ष्य आणि साहित्य व्यवहार या अनुषंगाने आपल्याशी संवाद करणार आहे. तर भारतीय संविधानाचा परिप्रेक्ष्य आणि साहित्य व्यवहार या विषयांमध्ये 2 पक्ष आहेत, 2 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे भारतीय संविधानाचा परिप्रेक्ष्य किंवा चौकट समजून घेणं, एक दृष्टिकोन समजून घेणं, आणि त्यानंतर भारतीय साहित्य व्यवहार, भारतीय सामाजिक व्यवहार यांचं अवलोकन करणं किंवा त्याला पाहणं. या 2 गोष्टी मला यातून साध्य करायच्या आहेत. वस्तुतः भारतीय संविधानाचा परिप्रेक्ष्य आणि साहित्य व्यवहार हा विषय मांडून आपण काय साध्य करणार आहोत, हा प्रश्न साहजिकच निर्माण होतोय. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना आपल्याला असं लक्षात येईल की आम्ही आमच्या भारत नावाच्या देशात राहतो. हे राहत असताना आम्हाला कुणाकडून तरी संरक्षण मिळायला पाहिजे. हे कुणाकडून संरक्षण मिळतं, तर भारतीय कायद्याकडून संरक्षण मिळतं. मग असं असेल तर आमचं वर्तन सुद्धा भारतीय कायद्याच्या चौकटीत होणं अपेक्षित आहे. म्हणजे असं का, म्हणजे स्वतःच्या मर्जीप्रमाणे आम्ही राहू नये का, हा प्रश्न येतो. निश्चित राहता येतं, परंतु आपल्या मर्जीप्रमाणे राहत असताना सहजीवनाला बाधा येऊ शकते आणि बाधा येऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे सहजीवनाशिवाय आपल्याला राहता येत नाही का, म्हणजे सहजीवनाशिवाय जर आपल्याला राहता येत नाही असं गृहीत धरलं तर आपण सहजीवनाची काही आचारसंहिता आहे ती पाळली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण भारतीय माणसं हे वेगवेगळ्या सांस्कृतिक वेगळेपणामुळं, वेगवेगळ्या प्रादेशिकतेमुळं, भाषेमुळं विभागलेलो आहोत. आणि अंतिमतः देशाचा एक शीत म्हणून आपण विचार केला पाहिजे. देशाच्या ऐक्याचा, हिताचा विचार केला पाहिजे, ते तत्व सांभाळलं पाहिजे. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपल्या श्रद्धा असतील, आपला धर्म असेल, आपली जात असेल, आपल्या प्रथा असतील किंवा आपला आदर्श असेल, हे सगळं आपल्याला थोडंसं बाजूला ठेवावं लागतं. म्हणजेच आम्हाला भारतीय संविधानानुसार वर्तन करावं लागतं. तुमचं खाजगी जीवन कसं असावं यापेक्षा तुमचं सामूहिक जीवन कसं असावं, तुमचं सामूहिक जीवन कसं असावं याचा एक महामार्ग म्हणजे भारतीय संविधान आहे. आता सामूहिक जीवनात कोणकोणत्या बाबी येतात. सामूहिक जीवनात वावरताना आपण जे जे कोणते व्यवहार करतो ते सगळे व्यवहार समूह जीवनात येतात. उदाहरणार्थ शिक्षण असेल, राजकारण असेल, उद्योग असेल, व्यवसाय असेल, वैद्यकीय व्यवहार असेल,
किंबहुना क्रीडा असेल, संगीत असेल, कला असेल, साहित्य आणि समीक्षा सुद्धा या समूह जीवनामध्ये येतं. म्हणजे अशा कितीतरी व्यवहारांमध्ये आपण वावरत असतो आणि म्हणून व्यक्ती ही त्या समूहाचा एक घटक बनून विचारवर्तन करत असते. त्यामुळं व्यक्तीला एकाच वेळी दोन बाजू असतात. एक खाजगी बाजू, तिची एक वैयक्तिक खाजगी बाजू असते आणि दुसरी बाजू असते समूहाची बाजू, सार्वजनिक बाजू. आणि मग व्यक्तिगत बाजू आणि सामूहिक बाजू याचा समतोल जर पाळला तर सहजीवन हे अत्यंत चांगल्या तऱ्हेनं पार पडतं. सहजीवनात बाधा येत नाही. पण व्यक्तिगत जीवन आणि सामूहिक जीवन याचा मेळ जर आपण साधला नाही तर मात्र सहजीवनामध्ये, समूह जीवनामध्ये बाधा येऊ शकते. त्यामुळे माणसाच्या विचार आणि वर्तनावर एक अंकुश असला पाहिजे, एक नियंत्रण असलं पाहिजे. हे नियंत्रण सदसद विवेक बुद्धीचं आहे. सारासार विचार करण्याचं नियंत्रण असलं पाहिजे. आणि असं नियंत्रण जर असेल ना तर माणूस स्वैर वागणार नाही. म्हणजे त्याचा फायदा कोणाला होईल तर त्याचा फायदा जसा व्यक्तीला होतो तसा समाजाला होतो आणि पर्यायाने शेवटी देशाला त्याचा फायदा होतो. म्हणून आपल्यावर सतत एक नियंत्रण असलं पाहिजे. नियंत्रण याचा अर्थ कोणाची सत्ता असणं नव्हे, कोणी हुकुमशा येऊन आम्हाला सांगतोय असं नव्हे. नियंत्रण हे स्वतःवर असणं आणि हे नियंत्रण आम्हाला बहाल करण्याचं काम करतं कोण तर भारतीय संविधान करत आहे. त्यामुळे भारतीय संविधानाचा परिप्रेक्ष्य आम्हाला समजून घेतला पाहिजे. आणि भारतीय संविधानाचा परिप्रेक्ष्य समजून घेत असताना मग साहित्य व्यवहाराकडे, सामाजिक व्यवहाराकडे किंवा अशा अनेक व्यवहाराकडे आम्हाला जाता येतं. त्यामुळे मी आपल्यापुढे भारतीय संविधानाचा परिप्रेक्ष्य ठेवतो आहे, ती एक चौकट ठेवतो आहे किंवा ती दृष्टिकोन तुमच्या पुढे मी मांडतो आहे. आणि कदाचित हे सलग व्याख्यान जर ऐकलं तर मात्र दोन्ही विषय कसे एकमेकाशी सुसंगत आहेत याची प्रचिती आहे. भारतीय संविधान उघडलं, पुस्तक त्याचं उघडलं की पहिलं पृष्ठ आपल्या पुढे येतं जे शक्यतो रंगीत आहे. त्यामध्ये एक डिझाईन आहे. त्या डिझाईनच्या आत भारतीय संविधानाची प्रास्ताविका किंवा उद्देशिका छापलेली आहे. आणि मग ह्या उद्देशिकेच्या पुढं संबंध ही उद्देशिका भारतीय संविधानाचा पाया बनून येते किंवा सारतत्व बनून येते. किंवा ही उद्देशिका समजून घेतली तर भारतीय संविधान कळलं असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. उद्देशिकेनंतर काय येईल तर अनुक्रमणिका आहे का अनुक्रमणिका येते. आणि अनुक्रमणिकेत काय आहे तर पुढं काय आहे, कशाचा विस्तार आहे याच्याविषयी संक्षिप्त चित्र येत आहे. आणि या सगळ्या बाबीनंतर भारतीय संविधानाचा आरंभ होतो तो एका अत्यंत महत्वाच्या अनुच्छेदाने. मी आपल्यापुढे नम्रपणे सांगू इच्छितो की राज्यशास्त्राच्या अंगानं आपण याच भारतीय संविधानाकडे बघायचं नाही. इथला अनेक लहान लहान कायदे, अनुच्छेद, क्रमांक, दुरुस्त्या याच्याकडे आपल्याला बघायचं नाही तर भारतीय संविधानाचा परिप्रेक्ष्य बघायचा आहे. आणि भारतीय संविधानाचा परिप्रेक्ष्य बघताना मला सगळ्यात महत्वाचा अनुच्छेद क्रमांक 1 अनुच्छेद हा अत्यंत महत्वाचा वाटतो. त्यातली पहिली ओळ बघा. पहिली ओळ कशाविषयी आहे? आपण ज्या देशात राहतो, ज्या देशात वस्ती करतो, ज्या देशात सहजीवन आपण जगतो त्या देशाचं नाव काय आहे हे त्या अनुच्छेद क्रमांक 1 मध्ये नमूद केलेलं आहे. म्हणजे काय आहे तर पूर्वी हा भाग स्वतंत्र असा देश म्हणून नव्हता. तो वेगवेगळ्या राज्यांनी, राजशाहींनी, वेगवेगळ्या संस्थानांनी असा विभागलेला होता. त्यावेळी त्याचं नाव काय होतं याच्या वादात आपल्याला पडायचं नाही. पण भारतीय संविधान लागू झालं म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 या दिवसापासून लागू झालं. 1950ला ते प्रत्यक्षात अंमलात आणलं. इथपासून या देशाचं नाव काय आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. काय नाव आहे? पहिलीच ओळ आहे. अनुच्छेद क्रमांक 1 आपण वाचलं. पहिली ओळ आहे इंडिया, अर्थात भारत. हा राज्याचा संघ असेल. इंडिया म्हणजे भारतीय संविधानाच्या अनुषंगानं इंडिया दॅट इज भारत असे 2 शब्द आढळतात. म्हणजे या देशाचं नाव इंडिया आहे आणि इंडिया म्हणजे भारत आहे असं नमूद केलेलं आहे. म्हणजे
सामूहिक जीवनात वावरताना मी भारतात राहतो, भारताचा नागरिक आहे, म्हणजे माझ्या देशाचं नाव भारत आहे, हे सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे. आणि साहित्यिक व्यवहारात सुद्धा, समाज व्यवहारात सुद्धा हे सूत्र लक्षात ठेवूनच आपण व्यवहार करणं अपेक्षित आहे. आता साहित्यिकांनी कसं लिहावं, लेखकांनी काय लिहावं, कोणता शब्द लिहावा, हा त्यांचा अधिकार आहे. लेखकांनी कसं व्यक्त व्हावं, कोणत्या शब्दातून व्यक्त व्हावं, कोणती भूमिका व्यक्त व्हावी करावी, हा त्यांचा प्रश्न आहे, किंवा त्यांचं ते वैचारिक स्वातंत्र्य आहे जे भारतीय संविधानाने दिलेलं आहे. पण ज्यावेळेस भारतीय संविधानाचा परिप्रेक्ष्य घेऊन मी तुमच्या पुढे येतोय, त्यावेळेस ह्या भारताचं नाव, या देशाचं नाव भारत आहे, आणि इंग्रजीमध्ये त्याला आपण इंडिया असं म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये, खाजगी जीवनामध्ये कोणत्याही नावानं या देशाला संबोधा. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या मुलाचं नाव XYZ ठेवलं, अमुक अमुक ठेवलं, आणि शाळेत ते घातलं. पण ज्यावेळेस तुम्ही शाळेत जाल, त्यावेळेस तुमच्या मुलाच्या शिक्षकाला तुम्ही विचाराल की मला अमक्या अमक्या बबल्याचं सर्टिफिकेट द्या, पिंकूचं सर्टिफिकेट द्या, चिंटूचं सर्टिफिकेट द्या, असं म्हणून चालणार नाही. तुम्हाला ज्या नावाची नोंद केलेली आहे शाळेत, त्याच नावाने तुमच्या शिक्षकांबरोबर संवाद केला पाहिजे की अमका अमका माझा मुलगा आहे, पाल्य आहे, आणि मग शिक्षकाबरोबर प्रश्न नाही. तसं भारत या देशात राहून तुम्ही भारताला भारत म्हणलं पाहिजे. तुम्ही तुमच्या खाजगी जीवनात काय भारताला संबोधताय, कोणत्या नावानं ओळखताय, हा भाग वेगळा. आणि म्हणून तुम्ही लिहिलेलं साहित्य असेल, कथा असेल, कादंबरी असेल, नाटक असेल, या नाटकामध्ये, कथेमध्ये काय लिहावं याचा अधिकार लेखकाला आहे. मात्र तुमचं साहित्य हे जेवढं तुमचं आहे तेवढंच त्या देशातील लोकांचं आहे, म्हणजे समूहाचं आहे. त्यात तुम्ही हिंदुस्थान लिहायचंय की भारत लिहायचंय, हा अधिकार त्या लेखकाला असणार आहे. पण भारतीय संविधानाच्या परिप्रेक्ष्यातून मात्र मी असं सांगू इच्छितो की या देशाचं नाव भारत असंच लिहायला हवं. आणि समजा एखादा लेखक भारत या देशाचं नाव भारत न लिहिता हिंदुस्थान लिहित असेल, तर या परिप्रेक्ष्यातून त्या लेखकाचं जर तुम्ही वाचन केलं, पुनर्वाचन केलं, तर वेगळे निष्कर्ष तुमच्या हातात येऊ शकतात. त्या कथा कादंबरीतलं एखादं पात्र हिंदुस्थान म्हणत असेल, पण लेखक म्हणून अंतिम विधान तुमचं कोणत्या बाबींवर आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून भारतीय संविधान समजून घेताना पहिलं सूत्र कुठलं असेल, तर या देशाचं नाव भारत आहे. आणि म्हणून आपण तपासून घेऊयात की आपला व्यवहार हा कोणत्या अनुषंगाने होतोय. कला, संगीत, नाटक किंवा कोणत्याही कला, चित्र सुद्धा असेल, तर कोणत्या भूमिकेतून आपल्या पुढे सादर होतो आहे. चित्रकार हा जेवढा व्यक्तिगत असतो तेवढाच तो समूह जीवनातला, सार्वजनिक जीवनातला एक कलावंत असतो. आणि तो काय करतो, आपलं चित्र लोकांपुढे बहाल करतो. त्यावेळेस त्या चित्रातून काय लक्षात यायला पाहिजे, तर समूह जीवनाचं चित्र आपल्याला लक्षात यायला पाहिजे. म्हणून भारतीय संविधानाचा मुद्दा पुढे स्पष्ट करताना तो अतिशय महत्वाच्या गोष्टीकडे येतोय, ते म्हणजे प्रास्ताविका. ज्या प्रास्ताविकामधला पहिला शब्द आहे तो म्हणजे आम्ही. याचा अर्थ भारतामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला, एका व्यक्तीला जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व इथल्या समूह जीवनाला आहे. आम्ही हा शब्द आहे, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही हा शब्द इथं आहे. आणि म्हणून भारतीय परिप्रेक्ष्यात काय येतं, तर आम्ही हा शब्द येतो. म्हणजे व्यक्तीचं वर्तन हे व्यक्तिनिष्ठतेपेक्षा समूहनिष्ठतेकडे अधिक असलं पाहिजे. म्हणजे समूह म्हणजे कुठला, तर विशिष्ट जातीचा नाही. समूह म्हणजे विशिष्ट धर्म आणि पंथाचा नाही, किंवा तो कळप नाही विशिष्ट असा. आपण सर्व भारतीय आहोत, भारतीय माणसं आहोत, हा अर्थ, हा सार आम्ही या शब्दामध्ये आहे. त्याहीपेक्षा आम्ही हे भारतीय संविधानाचं एक मूल्य आहे. साहित्य असो, समाज असो किंवा विविध कला असो, या कलांमध्ये समूह जीवनाला अत्यंत महत्व येत आहे. त्यामुळं एखादा गायक गाणं म्हणतो, एखादा राग आळवितो, त्याला दाद देणारं कोण असतं, तर पुढे समूह असतो. रसिक हवे असतात, समूह हवे असतो. नाटकाचंही तेच आहे, अनेक कलांचाही तेच आहे. पण म्हणून एखाद्या लेखकानं एखाद्या कामगाराचं दुःख व्यक्त करताना एका कामगारांच्या खाजगी दुःखापेक्षा सुद्धा कामगार म्हणून हजारो, लाखो, कोटी कामगार
त्यांच्या दुःखाचं चित्रण करणं अपेक्षित आहे. एका कामगाराच्या खाजगी जीवनाचं चित्रण करणं म्हणजे कामगारांचं चित्रण करणं असं होत नाही. भारतीय संविधानाचं अनुच्छेद क्रमांक 5 ते 11 हे नागरिकत्वाविषयी आहे. या नागरिकत्वामध्ये कुठलाही भेदभाव आढळत नाही. त्यातील तांत्रिक बाबीचा मी तो उच्चार करणार नाही. म्हणजे तो किती वर्ष भारतात राहायला पाहिजे, तो बाहेरून आल्यानंतर काय केलं पाहिजे वगैरे वगैरे हे महत्वाचं नाही. पण भारतीय नागरिक आहे ना, मग तर तो भारतीय संविधानाच्या अनुषंगाने त्यानं वर्तन केलं पाहिजे. म्हणजे भारतात राहणारी व्यक्ती ही भारतीय कायदे कानून सांभाळून तिने विचारानं वर्तन केलं पाहिजे, तर ती भारतीय नागरिक. आणि त्या कागदोपत्री भारतीय नागरिक असून उपयोगाचं नाही. तिचं वर्तन जर कायदाबाह्य असेल तर त्याला भारतीय नागरिक म्हणणं हे केवळ कागदोपत्री असणार आहे. वर्तनाच्या पातळीवर त्या व्यक्तीला भारतीय नागरिक म्हणता येणार नाही. म्हणून भारतीय संविधानातील कायदे आणि कानून पाळून तिनं वर्तन करणं अपेक्षित आहे. पुढचा शब्द आहे सार्वभौम समाजवादी. प्रास्ताविकेतला अत्यंत महत्वाचा दुसरा शब्द आहे सार्वभौम समाजवादी. सार्वभौम याचा अर्थ काय, तर सर्व भारतीयांचं स्वातंत्र्य, सर्व भारतीयांचा अधिकार, म्हणजे सर्व भारतीयांची सत्ता. म्हणजे असं स्वातंत्र्य, अशी सत्ता की असा करार आहे की ज्यामध्ये परस्परांवर अधिकार आहे. एका व्यक्तीचा अधिकार दुसऱ्यांवर नाही, तर सगळ्यांचाच अधिकार सगळ्यांवर आहे. आणि म्हणून अशा तऱ्हेनं हे सार्वभौम समाजवादी राज्य आहे. कुणीही आपल्यावर मालकी गाजवू शकत नाही, कारण आपणच आपले मालक आहोत. ही परस्पर मालकी अखंड राष्ट्रासाठी अत्यंत महत्वाची असते. भारतातील कुणा एका व्यक्तीची मालकी भारत या देशावर असत नाही. आमची मालकी म्हणजे आम्ही भारतीय माणसांची, नागरिकांची मालकी आमच्या देशावर आहे. याला सार्वभौम सत्ता म्हणता येईल. अनुच्छेद क्रमांक 12 ते 51 जर आपण पाहिलं तर व्यक्तीच्या मूलभूत हक्काविषयी हे अनुच्छेद सांगत आहे. धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असा एक शब्द पुढे येतोय. तिसरा शब्द आहे, शब्द समूह आहे, तो अत्यंत महत्वाचा वाटतो की ज्यामध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द आहे. धर्मनिरपेक्ष या शब्दाला इंग्रजीमध्ये सेक्युलर असा शब्द आढळतोय. काय धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ आहे? असा राज्यकारभार, अशी प्रशासन व्यवस्था की ज्यात विशिष्ट धर्माचा आधार घेतला जाणार नाही. व्यक्तिगत पातळीवर तुम्हाला धर्माचं स्वातंत्र्य आहेच, पण व्यक्तिगत पातळीवर धर्माचा अधिकार असताना प्रशासनामध्ये, राज्यकारभारामध्ये धर्म महत्वाचा असणार नाही, तर संविधान महत्वाचं आहे. म्हणजे धर्मापेक्षा सांविधानिक कर्तव्य सर्वोच्च मानलेलं. अनुच्छेद क्रमांक 51 वाचला पण सरळ सरळ, तर अनुच्छेद क्रमांक 51 वाचलं तर लक्षात येतं की धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लागणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणं हे अनुच्छेद क्रमांक 51 मध्ये समाविष्ट केलेलं आहे. आणि जर हे अनुच्छेद क्रमांक 51 ड वाचलं तर त्यामध्ये स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा येणार नाही अशा ज्या ज्या प्रथा आहेत त्या त्या प्रथांचा त्याग करणं हे भारतीय संविधानाच्या परिप्रेक्ष्यामध्ये नमूद केलेलं आहे. त्यातलं ज 51 मधलं ज हे अनुच्छेद बघितलं, त्यातली ओळ बघा, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावादाचा आणि शोधक बुद्धीचा व सुधारणावादाचा विकास करणं. ह्या सगळ्या बाबी पाहिल्या तर धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य हे काय आहे हे समजून घेता येतं. म्हणजे लोकशाही राबवताना धर्माऐवजी कायद्याचा आधार घेणं म्हणजे धर्मनिरपेक्षता. या ठिकाणी तुम्ही कोणता धर्म पाळणार आहात, कोणत्या धर्मानं वागणार आहात, कोणता धर्म तुम्हाला आवडतोय, कोणत्या धर्माचा प्रचार तुम्ही करणार आहात, याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण हे स्वातंत्र्य कुठं नाही? ज्यावेळेस तुम्ही सार्वजनिक जीवनात येता, ज्यावेळेस तुम्ही समूहात येता, ज्यावेळेस तुम्ही देश हिताचा ज्यावेळेस विचार करता, त्यावेळेस
धर्माला आपण बाजूला ठेवावं लागतं आणि व्यापक देशहिताचा विचार करावा लागतो. तर आम्हाला देश म्हणून एकत्र राहायचं आहे, देश म्हणून अबाधित राहायचं आहे, देश म्हणून सहजीवनाच्या पातळीवर आम्हाला जीवन जगायचं आहे. अशा वेळी मग धार्मिक शिक्षण म्हणजे काय आणि धार्मिक अभ्यास म्हणजे काय, ह्या दोन संकल्पना समजून घेतल्या पाहिजे. धार्मिक शिक्षण करण्याचा अधिकार आणि धर्माचं शिक्षण देणं ही प्रक्रिया, ह्या दोन गोष्टी आहेत. धार्मिक शिक्षण देणं वेगळं आणि धर्माचा अभ्यास करणं वेगळं. मनुस्मृतीचा अभ्यास करणं म्हणजे धर्माचा अभ्यास करणे, मनुस्मृतीचा अभ्यास करणं म्हणजे धर्माचा अभ्यास करणं आहे. मात्र मनुस्मृतीनुसार वर्तन करणं, व्यवहार करणं म्हणजे धर्मनिरपेक्षता म्हणता येत नाही. यानंतर न्याय नावाचा एक शब्द येतोय. न्याय हा शब्द कशा प्रकारचा न्याय अपेक्षित आहे भारतीय संविधानानुसार? तो सामाजिक न्याय आहे, तो आर्थिक न्याय आहे, तो राजनैतिक न्याय आहे. आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय हा मिळाला पाहिजे. म्हणजे एखाद्या व्यक्तीवर सामाजिक अन्याय होत असेल, आर्थिक अन्याय होत असेल, राजनैतिक स्वरूपाचा अन्याय होत असेल तर त्याच्या विरुद्ध न्याय मागण्याचा, न्याय मिळविण्याचा अधिकार भारतीय नागरिकाला मिळालेला असतो. त्यासाठी जात, धर्म, लिंग, वंश, प्रदेश किंवा निवास याचा अडथळा ठरणार नाही. हे अडथळे न्याय मिळविण्यासाठी ठरू शकत नाहीत. ती व्यक्ती विशिष्ट जातीची आहे किंवा ती व्यक्ती स्त्री आहे म्हणून अन्याय होत असेल तर त्याच्या विरुद्ध ती दाद मागू शकते. भारतीय नागरिकांनी कोणता व्यवसाय करावा, भारतीय नागरिकांनी कोणती नोकरी करावी किंवा भारतीय नागरिकांनी अर्थार्जन कसं करावं यावर बंधन असणार नाही. पण नोकरी किंवा व्यवसाय करताना ती अवैध असता कामा नये हेही महत्वाचं आहे. तो व्यवसाय किंवा धंदा हा अवैध असता कामा नये हेही महत्वाचं आहे. म्हणजे व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे, अर्थार्जनाचं स्वातंत्र्य आहे. आणि जर असं स्वातंत्र्य मिळत नसेल तर त्याविरुद्ध न्याय मागण्याचा अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाला भारतीय संविधानाने दिलेला आहे. आणि म्हणून भारतीय संविधानामध्ये सगळ्यात महत्वाचं पुढचं एक मूल्य येतं, पुढचं एक तत्व येतं, ते म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य या मूल्याला अत्यंत महत्वाचं स्थान भारतीय संविधानामध्ये प्राप्त करून दिलेलं आहे. हे विचाराचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, विश्वासाचं स्वातंत्र्य आहे, श्रद्धा किंवा उपासना यांचं स्वातंत्र्य आहे. या संदर्भात अनुच्छेद क्रमांक 19 यामधील तरतूद वाचली तर लक्षात येईल की भारतातला प्रत्येक नागरिक काय करू शकतो, कोणते स्वातंत्र्य उपभोगू शकतो. एक तर त्याला भाषण करण्याचा अधिकार आहे, भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे जे आपण करतो आहे. काही देशामध्ये अशा तऱ्हेनं भाषण करण्याचं स्वातंत्र्य मिळत नाही. किंवा काही वर्षापूर्वी सुद्धा अशा तऱ्हेचं म्हणजे स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी अशा तऱ्हेचं भाषण करण्याचं स्वातंत्र्य भारतीय माणसांना मिळत नव्हतं. तर भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे, भारतीय नागरिकाला अभिव्यक्ती याचं स्वातंत्र्य आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शांततेनं आणि विना शस्त्र एकत्र जमण्याचा अधिकार किंवा स्वातंत्र्य आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जमायचंय, एकत्र यायचंय, पण कशा तऱ्हेनं? शांततेनं. हातात एकही शस्त्र न घेता आम्हाला एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य या संविधानानं बहाल केलं आहे. असं होतंय का? ज्यावेळेस समूहात आम्ही येतो, एकत्र जमण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस खरंच आम्ही निशस्त्र असतो का? मोर्चा काढतो, निशस्त्र असतो का? दंगली होतात, त्या कशामुळे होतात? हे तत्व किंवा हे स्वातंत्र्य आम्ही टिकवत नाही, हा अधिकार आम्ही टिकवत नाही, तो डागाळतो. हातात शस्त्र घेऊन ज्यावेळेस आम्ही बाहेर पडतो त्यावेळेस दंगली उफाळतात, एकमेकांना भोसकलं जातं, मारलं जातं. जर आपण शांततेने एकत्र जमलो, विनाशस्त्र एकत्र जमलो तर देश आणि सहजीवन हे अबाधित राहणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली, आणखी कुठलं स्वातंत्र्य आहे? आपण अधिसंघ बनवू शकतो, संघाची निर्मिती करू शकतो, संघटन करू शकतो. म्हणजे कुठल्याही भारतीय नागरिकांना, समूहाला एकत्र येऊन संघ स्थापन करणं, समाज स्थापन करणं, संस्था स्थापन करणं, हे संघटन करण्याचं स्वातंत्र्य आहे.
पण त्यातही काही कर्तव्य दडलेले आहेत, हेही लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग हे सगळं करत असताना भारतातल्या राज्य क्षेत्रामध्ये सर्वच माणसं मुक्तपणे संचार करू शकतात. लक्षात घ्या, भारतीय संविधानाचा परिप्रेक्ष्य का मजबूत आणि दणकट आहे की भारतातल्या कुठल्याही परिक्षेत्रामध्ये, राज्य क्षेत्रामध्ये मुक्तपणे आपण संचार करू शकतो. किंबहुना भारताच्या कुठल्याही राज्य क्षेत्रामध्ये आपण राहू शकतो, वास्तव्य करू शकतो, स्थायिक होऊ शकतो. याला अपवाद काही बाबी आहेत, त्या बाबीकडे मी जाणार नाही. काही वादग्रस्त बाबी आहेत, कुठं राहता येत नाही वगैरे असं. पण बहुतांशी राज्य क्षेत्रामध्ये आम्हाला वास्तव्य करता येतं, स्थायिक होता येतं, कोणताही पेशा स्वीकारता येतो किंवा कोणताही व्यवसाय करता येतो, व्यापार करता येतो, धंदा करता येतो. म्हणजे अनुच्छेद क्रमांक जर 25 पाहिलं तर आणखीन एक महत्वाचं स्वातंत्र्य आहे, सदसद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य आणि धर्माचरण व त्यानुसार प्रचार करण्याचंही स्वातंत्र्य. सगळ्यात महत्वाचा शब्द बघा, धर्माचा प्रचार करण्याच्या पूर्वी एक शब्द आहे, तो म्हणजे सदसद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य. म्हणजे सदसद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य उपभोगून तुम्हाला धर्माचा प्रचार करता येतो, धर्माचं आचरण करता येतं. आणि नेमकं आपल्या देशामध्ये आपण हे तत्व थोडस बाजूला ठेवतो. स्वातंत्र्य आम्हाला आहे धर्माचं, धर्माचरणाचं आहे, पण सदसद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्याचं काय करायचं हा प्रश्न नेमका आपण विसरून जातोय. म्हणून भारतीय संविधानाचा परिप्रेक्ष्य सांभाळून घेण्याची, अत्यंत समजून घेण्याची अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, अशिक्षित माणसाला कळणार नाही, शिकलाच नाही, कळणार नाही. पण किती काळ आम्ही असं अशिक्षित राहणार आहोत, किती काळ आम्ही अडाणी राहणार आहोत. जर मी माझ्या अशिक्षित अडाणी आईवडिलांना समजावून सांगितलं की असं असं आहे, हे कळणार नाही का ते? उलट शिक्षित पेक्षा अशिक्षित माणसांना जास्त कळतं सहजीवन काय आहे, खेड्यातल्या माणसांना अधिक कळतं समूह जीवन काय आहे. आणि हे तत्व भारतीय संविधान न वाचता सुद्धा अंगीकारता येतं. शिक्षित माणसं हे संविधान कितपत वाचतात हा प्रश्न महत्वाचा. वाचलं तर त्याची अंमलबजावणी कसं करतात हाही महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून या भारतीय संविधानामध्ये स्वातंत्र्य या मूल्याची कदर, स्वातंत्र्य या मूल्याचं महत्व आणि स्वातंत्र्य हे मूल्य अत्यंत समजून घेतलं पाहिजे. पुढचं मूल्य येतं भारतीय संविधानाच्या परिप्रेक्ष्यामध्ये समानता. आणि समानता ह्या तत्वाविषयी अत्यंत गोंधळ आहे. काय समानता म्हणजे काय? ही समानता दर्जाची आहे, ही समानता संधीची आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला स्वतःची प्रतिष्ठा जपता आली पाहिजे. त्यासाठी जात अडवी येता कामा नये, धर्म अडवा येता कामा नये, लिंग आणि प्रदेश अडवा येता कामा नये. त्याच्यावरून त्याला त्याचा दर्जा ठरवला जाऊ नये. तू कोणत्या जातीचा आहेस, मग तुझा दर्जा हा. तू कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या प्रदेशाचा आहेस, तू काश्मीरचा आहेस का, तू केरळचा आहेस का, तू महाराष्ट्राचा आहेस का, हे असे राज्य आणि प्रादेशिक आणि भाषिक भेद सुद्धा अडथळा ठरू शकतात. ते ठरू नये म्हणून समानता कुठली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला समान दर्जा बहाल केलेला आहे भारतीय संविधानानं. सगळ्यात मोठं काम आहे भारतीय संविधानाचं. आपली प्रगती करून घेण्यासाठी, पुढे वाटचाल करण्यासाठी सगळ्यांना समान संधी असली पाहिजे. या दृष्टीनं समानता हे मूल्य आहे. समान संधी असली पाहिजे वाटचाल करण्यासाठी. पुन्हा वादग्रस्त मुद्दा येऊ शकतो, आरक्षणाचं काय? आरक्षण हे तत्व सुद्धा समानतेच्या अनुषंगाने आलेलं आहे. जे मागं पडलेले आहेत सामाजिक दृष्टिकोनातून, आर्थिक दृष्टिकोनातून, या सामाजिक दृष्टिकोनातून मागं पडलेल्या ज्या ज्या घटकाला तुम्हाला वर आणायचं आहे, समानतेच्या पातळीवर आणायचं आहे, तिथं समानता आवश्यक आहे. आणि म्हणून समानतेविषयी असा गैरसमज, आरक्षणाविषयीचा असा गैरसमज पसरवला जातो आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून या दृष्टीनं अनुच्छेद क्रमांक 39 हे अत्यंत महत्वाचं आहे. समानतेचे तत्व समजून घेण्यासाठी. ही समानता आम्हा सर्वांसाठी आहे. ही समानता माणसाला पुढे जाण्यासाठीची आहे. ही समान संधी सगळ्यांसाठी बहाल केलेली आहे. या प्रास्ताविकेत शेवटचं मूल्य आहे ते म्हणजे बंधुता. बघा, म्हणजे आम्ही या शब्दापासून सुरू होणारं भारतीय संविधान बंधुता या मूल्यापर्यंत पूर्ण होतं. संपत असं मी म्हणत नाही, पूर्ण होतं. ही बंधुता कशासाठी आवश्यक आहे?
तर प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेसाठी ही बंधुता आवश्यक आहे. राष्ट्राच्या एकतेसाठी ही बंधुता आवश्यक आहे. म्हणजे राष्ट्राच्या एकात्मतेसाठी ही बंधुता आवश्यक आहे. ही बंधुता जर वाढवीत नेली, म्हणजे ही बंधुता वाढवीत नेणं हे अत्यंत आवश्यक आहे. आपण सर्वजण एका राष्ट्राचे घटक आहोत हे सिद्ध होण्यासाठी बंधुता हे कर्तव्य अत्यंत जीवापाड पाळलं पाहिजे. अनुच्छेद क्रमांक 51 जर आपण वाचलं तर लक्षात येतं की बंधुता हे नुसतं मूल्य नाही, बंधुता हा नुसता शब्द नाही, तर बंधुता हे कर्तव्य आहे. इट्स आवर ड्युटी. आणि हे जर कर्तव्य असेल तर कर्तव्य पार पाडावंच लागेल, कर्तव्य पाळावं लागेल, कर्तव्य निभावं लागेल. म्हणजे धर्म, भाषा, प्रदेश, वर्ग याच्या पलीकडे जाऊन अत्यंत सामंजस्य भूमिका घेऊन बंधुभाव वाढीस लागला पाहिजे. अशा वेळी तो कर्नाटकचा आहे म्हणून चालणार नाही, अशा वेळी तो काश्मीरचा आहे म्हणून चालणार नाही, अशा वेळी तो तामिळनाडूचा आहे म्हणून चालणार नाही. कारण भारतीय नागरिक आपण सगळे एक आहोत, याचा अर्थ त्याच्यामध्ये बंधुभाव आहे. हा बंधुभाव देशासाठी अत्यंत महत्वाचा आहे. हा बंधुभाव संपला ना तर देशही संपू शकतो मित्रांनो. आणि म्हणून भारतीय संविधानाचा परिप्रेक्ष्य हा पूर्ण एकूणच जर मांडायचा ठरवला तर वेगवेगळ्या जाती, धर्म, वंश, लिंग, प्रदेश, भाषा या सगळ्यांमध्ये विभागलेल्या भारतीय माणसाला सार्वजनिक जीवनात कसं वागावं, देशाच्या हितासाठी कसं जगावं, समाज हितासाठी कसं जगावं, एका बंधनात कसं त्यांना बांधून ठेवावं, प्रत्येकाला त्याची स्वतःची प्रतिष्ठा जपत असताना समूहाची प्रतिष्ठा सुद्धा कशी जपता आली पाहिजे. आणि यासाठी आपल्या पूर्वाश्रमीचे काही न्यूनगंड असतात, पूर्वाश्रमीचे काही अहमगंड असतात, काही अहंकार असतात. ते जातीचे असतील, धर्माचे असतील, संपत्तीचे असतील, देशाचे असतील, समूहाचे असतील. हे जे गंड आहेत, जे अहंकार आहेत, हे सगळं काय केलं पाहिजे, हे दूर ठेवलं पाहिजे. आणि हे दूर ठेवण्याचं काम भारतीय संविधान करत आहे. वेगवेगळ्या माध्यमातून होणारं शोषण माणसाचं, हे शोषण संपून टाकण्याचं काम करत आहे. एक प्रश्न मी बघतो आहे, आर्थिक निकषावर आरक्षण देणार आहात काय? ठीक आहे, म्हणजे भारतीय संविधानामध्ये आर्थिक निकषावर आरक्षण देता येतं का याचं विश्लेषण करा. भारतीय संविधानावर आता मी वाचल्याप्रमाणे आर्थिक निकषावर आरक्षण देता येत नाही, पण म्हणून तो वादग्रस्त मुद्दा आहे असं मी मुद्दा म्हटलं आहे. भारतीय संविधानाचा परिप्रेक्ष्य समजून घेण्यासाठी आरक्षणावर अधिकचं भाष्य आता मी करणार नाही, पण सामाजिक दृष्ट्या मागं पडलेल्या घटकांना हे आरक्षण आहे. आता आर्थिक दृष्टिकोनावर आधारित आरक्षण द्यायचं का नाही याची तरतूद मात्र होण्याची गरज आहे. तो जर निर्णय लागला तर त्याच्याविषयी आपण बांधील असणार आहोत, बरोबर आहे. किंवा मी असंही म्हणेल, ज्या ज्या सुधारणा भारतीय संविधानात झालेल्या आहेत, ज्या दुरुस्त्या झालेल्या आहेत, त्या दुरुस्त्याही आपण समजून घेतल्या पाहिजेत. आता धर्मनिरपेक्ष, समाजवादी वगैरे हे सगळे शब्द आहेत, ते मूळच्या पूर्वीच्या सुरुवातीच्या भारतीय संविधानातले नाहीत. मला वाटतं 1972-76च्या घटना दुरुस्तीमध्ये हे सगळं आलेलं आहे. ओके, मला वाटतं त्या अनुषंगाने आपण पुढे बोलूयात. तर एकूणच भारतीय संविधानाचा परिप्रेक्ष्य मी तुमच्यापुढे ठेवतोय की कुठल्याही व्यक्तीचं शोषण होणार नाही. आणि शोषण होणार नाही याचा अर्थ त्या व्यक्तीला प्रतिष्ठा मिळवू शकते या दृष्टिकोनातून. आणि म्हणून भारतीय संविधानाचा परिप्रेक्ष्य ही एक समीक्षा पद्धती होऊ शकते, एक संशोधन पद्धती होऊ शकते, जिला इंग्रजीमध्ये एका कॅटेगरीमध्ये मांडता येतं. तिला दी नॉर्मेटिव्ह मेथड असं म्हणता येईल. नॉर्मेटिव्ह मेथड म्हणजे प्रमाणात्मक संशोधन पद्धती. काही प्रमाणक आहेत भारतीय संविधानातले. आम्ही या शब्दापासून सुरुवात होणारं प्रमाणक, बंधुता या प्रमाणकापर्यंत संपतं. हे प्रमाणक घेऊन जर आपण संशोधन केलं, व्यक्तीकडे पाहिलं, संगीताकडे पाहिलं, कलेकडे पाहिलं, नृत्याकडे पाहिलं, चित्राकडे पाहिलं, किंबहुना एका व्यक्तीकडे जरी पाहिलं तरी सुद्धा आपल्याला काही निष्कर्ष हातात येऊ शकतात. मी या भारतीय संविधानाच्या परिप्रेक्ष्याचा, भारतीय संविधानाच्या संशोधन पद्धतीचा, प्रमाणात्मक संशोधन पद्धतीचा उल्लेख करत असताना मी सारूपाने असं म्हणतो की भारतीय संविधानाचा परिप्रेक्ष्य हा मॅक्झिमम ह्युमॅनिझम या बेसवर आधारलेला आहे. मॅक्झिमम ह्युमॅनिझम म्हणजे अधिकतम मनुष्यता, अधिकतम मानवता, अधिकतम माणूसपण या
मॅक्झिमम ह्युमॅनिझम या शब्दामध्ये येतो. ओके, तर हे मॅक्झिमम ह्युमॅनिझम हे जर भारतीय संविधानाच्या परिप्रेक्ष्याचा आधार असेल, तर या संविधानामध्ये अंतर्भूत असलेली सगळी मूल्य हे घेऊन आपण साहित्य व्यवहाराकडे वळणार आहोत. आता साहित्य व्यवहाराकडे वळणार आहोत याचा अर्थ काही निवडक कलाकृतीच्या आधारे मी आपल्या पुढे येतोय. त्यातली मला महत्वाची वाटलेली कादंबरी आहे शाह मनोहर यांची उत्सुकतेने मी झोपलो. ही शाह मनोहरांची कादंबरी 2006 मध्ये प्रकाशित झालेली आहे. या कादंबरीमध्ये कुटुंब व्यवस्थेला, मी थोडं थांबतोय मध्येच, तुम्हाला ऐकू येत आहे का? मला काही कमेंट ऐकू येत नाहीत, काही सूचकता कळत नाही. तुम्हाला ऐकू येते का नाही हे मला कळणं अवघड आहे. मध्ये 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 पॉज होते सगळ्या गोष्टी. एखाद्या मित्रांनी जर सूचकतेचं चिन्ह दिलं की मी तुम्हाला ऐकतोय, तर मी पुढे कंटिन्यू करेन. कारण काय होईल, मी बोलत जाईन आणि तुम्हाला काही दिसणार नाही किंवा ऐकू येणार नाही. एक कुणीतरी असा थंब अप करा, मी तुम्हाला ऐकतोय असं म्हटलं की मी तुमच्या पुढं कंटिन्यू करू शकेन. येस, ओके. म्हणजे मी तुम्हाला दिसतोय आणि ऐकू येते, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मला वाटतं प्रवीण मस्तूर यांनी हे सांगितले, थँक्यू. तर ओके, मी साहित्य व्यवहाराकडे होते. भारतीय संविधानाचा परिप्रेक्ष्य मला वाटतं कळलेला असावा, समजून देता आला असावा. साहित्य व्यवहाराकडे वळताना मला शाह मनोहर यांची कादंबरी आठवते, जिचं नाव आहे उत्सुकतेने मी झोपलो. ही कादंबरी कुटुंब व्यवस्थेला केंद्रस्थानी ठेवून लेखकानं मांडलेली आहे. कुटुंब व्यवस्थेला केंद्रस्थानी ठेवून मांडलेली आहे. म्हणजे आपल्याकडे काही नवनिर्माण होत असेल, काही नवीन घडत असेल, तर हे कुटुंबातील चर्चेतून घडलं पाहिजे. आणि जर कुटुंबातल्या चर्चेतून घडलं तर ते अधिक नीट होईल, अधिक चांगलं होईल असं आपल्याला म्हणता येतं. आणि म्हणून कादंबरीकाराच्या डोक्यामध्ये कुटुंब आहेच. शाह मनोहर हा कादंबरीकार, या कादंबरीमध्ये त्यांच्या डोक्यामध्ये कुटुंब आहे, परंतु कुटुंबाबरोबर समाजाचा सुद्धा विचार आहे, सामूहिक विचार आहे. तो काय म्हणतो लेखक, जगायचं असेल तर नुसतं कुटुंब नीट असून चालत नाही. जगायचं असेल तर नुसतं कुटुंब नीट असून चालत नाही, तर कुटुंबाबरोबर समाजही नीट असला पाहिजे. समाज नीट असला पाहिजे. आणि जर समाज नीट असेल तर कुटुंबाची सुद्धा गरज भासणार नाही. बघा, म्हणजे अगोदर समाज नीट व्हायला पाहिजे असं सूत्र या कादंबरीचं आहे. आणि तो समाज नीट होणं म्हणजे समाज व्यापक होणं. आणि समाज व्यापक झाला की सगळ्याच कुटुंबामध्ये आनंदानं व्यापकतेनं जगता येत. आता समाज तसा नाही, म्हणून कुटुंब पाहिजे. आणि कुटुंबात जर चर्चा नाही झाली तर व्यक्तीला नीट विकास होता येत नाही, जगता येत नाही. म्हणजे व्यक्ती एकटी विचार करते हे बरोबर आहे, परंतु कुटुंबात जर तिने विचार केला तर, कुटुंबात जर तिने विचार केला तर एक लक्षात येतं की ती अधिक चांगला नीट विचार करू शकते. हे सूत्र मी वेगळ्या पद्धतीने मांडू शकतो. आजच्या घडीला शेतकऱ्याकडे जर सूत्र लागून पाहिलं तर काय लक्षात येईल, शेतकरी, त्यातही भारतीय शेतकरी हा एकटा विचार करतो आहे. ओके, आजच्या घडीला शेतकरी हा एकटा पडलेला आहे. तो कुटुंबात असून सुद्धा एकटा विचार करतो आहे. त्यानं जर आपल्या कुटुंबासमवेत चर्चा केली, कदाचित त्याची आत्महत्या थांबवू शकते. बहुधा तो एकटाच असतो. कुटुंबात राहणं ही वेगळी गोष्ट, कुटुंबात राहून चर्चा करणं ही वेगळी गोष्ट. मला वाटतं सगळ्या कुटुंबातल्या सदस्यांनी शेतकऱ्याबरोबर, आपल्या माणसांबरोबर चर्चा केली पाहिजे. आणि जर शेतकरी आपल्या कुटुंबाबरोबर चर्चा करत असेल तर त्याला मुलीच्या लग्नाचं प्रश्न येणार नाही, तिच्या हुंड्यासाठी लागणाऱ्या खर्चाची चिंता असणार नाही, शेतामध्ये काय पिकलं काय पिकलं नाही, कोणता रोग पडला, काय नष्ट झालेला आहे, सावकाराचं किती कर्ज वाढलंय, बँकेचे किती हप्ते वाढत चाललेले आहेत, याची चिंता असणार नाही. कारण तो कुटुंबामध्ये चर्चा करतोय.
असं दिसतं का की शेतकरी समूहानं जाऊन आत्महत्या करतात? नाही, तो शेतकरी कुटुंबात एकटा पडतो आहे म्हणून तो आत्महत्या करतो आहे. आणि हे कुटुंबात न राहणं, न चर्चा करणं, हे या कादंबरीतलं सूत्र आहे. म्हणजे या कादंबरीमध्ये एक बाप आपल्या मुलीबरोबर हॉटेलमध्ये जेवायला जातो. मुलगी जेवताना आपल्या बापाबरोबर काय संवाद करते, तर ती मुलगी तिच्या कारबद्दल बोलते, तिच्या प्लॉटबद्दल बोलते, तिच्या बंगल्याबद्दल बोलते. हे बोलणं म्हणजे कौटुंबिक चर्चा नाही. बापाला हे वाटतं, बापाला वाटतं की आपण आपलं काय ते सांगावं, आपले विचार मांडावेत. पण ती तर कारविषयी बोलते, बंगल्याविषयी बोलते, प्लॉटविषयी बोलते. त्यामुळं बाप व्यक्त होत नाही. बापाला व्यक्त होत आलं पाहिजे कुटुंबाबरोबर. पण हे असं का होतंय? असं एकतर्फी चर्चा का होते? असं एकटं चिंतन का होतंय? याला आपली व्यवस्था कारणीभूत आहे. आणि साहित्य व्यवहारामध्ये व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची प्रक्रिया वाढलेली नाही. वास्तवाला प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे ती आपल्याकडे विकसित झालेली नाही. म्हणजे कार्यकारण मीमांसेचा विचार आपल्याकडे फारसा होत नाही. आता साहित्य व्यवहारात तो होतोय का नाही हेही बघितलं पाहिजे. साहित्य व्यवहारानं व्यवस्थेला प्रश्न विचारले पाहिजे. काय होतं तर साहित्य व्यवहारामध्ये अनेकदा व्यवस्थेचे गोडवे गायले जातात. ज्योतिराव फुले यांनी गोडवे गायलेले नाहीत. ज्योतिराव फुले यांनी व्यवस्थेला प्रश्न विचारले. धोंडो केशव कर्वे यांनी व्यवस्थेला प्रश्न विचारले. र.धो. कर्वेंनी विचारले. लोकहितवादी आघाडीने प्रश्न विचारले. हे जे व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची प्रक्रिया आहे ही साहित्य व्यवहारात अत्यंत जोरकस आहे. आजच्या साहित्य व्यवहारात अशा तऱ्हेनं प्रश्न विचारले जातात की नाही याची नोंद वाचकांनी घ्यायला पाहिजे, अभ्यासकांनी घ्यायला पाहिजे, किंबहुना आपण सर्वांनी घ्यायला पाहिजे. आणि म्हणून उत्सुकतेने मी झोपलो या कादंबरीचा विचार करताना ही कादंबरी अत्यंत नेमकेपणानं कुटुंबातल्या चर्चेवर अधिक भर देते आहे. आपल्यापुरतं स्वातंत्र्य मिळून उपयोगाचं नाही, आपल्यापुरतं स्वातंत्र्य जगून उपयोगाचं नाही, तर आपल्याबरोबर कुटुंबाचं स्वातंत्र्य, समाजाचं स्वातंत्र्य, किंवा जागतिक पातळीवरील स्वातंत्र्य हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे सगळं स्वातंत्र्य आपण घेत असताना व्यक्तीचं स्वातंत्र्यापासून ते कुटुंबाचं, समाजाचं, देशाचं स्वातंत्र्य आणि जागतिक पातळीवर स्वातंत्र्य जर आपण मिळवू शकलो तर या कादंबरीनुसार एक वर्ल्ड व्ह्यू, एक जागतिक परिप्रेक्ष्य तयार होत आहे. उत्सुकतेने मी झोपलो या कादंबरीमध्ये स्त्रियांच्या संदर्भाने फार मोठा प्रश्न आलेला आहे. वस्तुतः कुटुंबामध्ये आपण स्त्री असतो, कुटुंबामध्ये एक स्त्री असते, शिकताना ती स्त्री असते, समाजामध्ये वावरताना स्त्री असते, लग्नानंतर स्त्री असते, लग्न झाल्यानंतर आई असताना ती स्त्री असते आणि मरताना ती स्त्री असते. म्हणजे स्त्री असणं किती कॉन्शियस आपल्या व्यवस्थेमध्ये आहे, किती तो संकेत असा जबरदस्त आपल्यावर लादलेला आहे. मी स्त्री आहे किंवा मी पुरुष आहे हा संकेत लादलेला आहे, हा कॉन्शियस लादलेला आहे. हा कॉन्शियस संपला ना की आपण माणूस होतो. म्हणजे कॉन्शियस संपला की आपण स्त्री नाहोत तर माणूस आहोत हे तत्व आपल्याला समोर येतं. आणि हे समाजासाठी, कुटुंबासाठी अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून कुटुंबाला अधूनमधून हादरे बसले पाहिजे, चांगल्या अर्थानं हादरे बसले पाहिजेत. आणि साहित्यिकाचं अत्यंत महत्वाचं काम काय आहे, या व्यवस्थेला हादरे देणं. म्हणजे कुटुंबामध्ये आपण चित्रण करताना काय करतो तर पत्नीनं कुणासारखं वागावं, पत्नीसारखं वागावं, सुनेनं कोणासारखं वागावं, सुनेसारखं, जावायनं जावायसारखं वागावं, बापानं सुद्धा बापासारखंच वागावं. हे जे घालून दिलेले ठरीव असे संकेत आहेत, हे संकेत कुटुंबाच्या विकसनासाठी, समूह जीवनासाठी मारक आहेत. म्हणजे ह्या सगळ्या भूमिका साहित्य व्यवहारातून बिघडून गेल्या पाहिजेत, हादरवून टाकल्या पाहिजेत. नाही, त्या सुनेनं सून म्हणून वावरत असताना सुद्धा तिनं माणूस म्हणून वावरलं पाहिजे. किंवा जावायनं नुसतं जावाय म्हणून वावरता कामा नये, बापानं नुसतं बाप म्हणून आपल्या मुलीबरोबर वावरता कामा नये. त्यानं बापापेक्षा सुद्धा आपण माणूस आहोत या भूमिकेतून आपल्या मुलांबरोबर वागलं पाहिजे. पण आपल्याकडे काय येतं, कुटुंबामध्ये चर्चा करताना बघा एक वाक्य येतं, काय पुरुषासारखं हसतेस, काय पुरुषासारखं बसतेस,
काय पुरुषासारखं चालतेस? हे कुणीतरी कोणासारखं चालणं, ह्याला कॉन्शियस किंवा हे संकेत किंवा हे प्रश्न असतात व्यवस्थेने दिलेले, आणि हे प्रश्न भेदले जात नाही. आणि म्हणून विचार स्वातंत्र्य नावाची जी गोष्ट आहे ती कुटुंब व्यवस्थेसाठी अत्यंत महत्वाची आहे. भारतीय कुटुंबामध्ये विचार स्वातंत्र्य आहे काय, हा प्रश्न आपण लक्षात घेतला पाहिजे. वस्तुतः आपण टीव्ही पाहतो, नाईलाज म्हणून टीव्ही पाहतो आपण. कुटुंबातले सगळे सदस्य जर एकमेकांसोबत जर चर्चा करत असतील तर टीव्ही बघण्याचा प्रश्नच येणार नाही. माणूस म्हणून आपण ज्यावेळेस एकत्र येतो, चर्चा करतो, कुटुंबातले सदस्य म्हणून चर्चा करतो, त्यावेळेस तुम्हाला गरज नाही टीव्ही बघण्याची. आणि टीव्ही बघतोय याचा अर्थ आपण संवाद करत नाही, चर्चा करत नाही. याचा अर्थ आपण एकाच घरामध्ये अशा तऱ्हेने वेगवेगळे विभागलेला असतो. साहित्य व्यवहारामध्ये कोणतं मूल्य वाढावं, साहित्य व्यवहारामध्ये रॅशनॅलिटी वाढली पाहिजे. मी रॅशनल या शब्दाच्या आधारे रॅशनॅलिटी असा शब्द तयार केलेला. नॅशनॅलिटी जेवढी महत्वाची आहे, नॅशनॅलिटी भारतीय म्हणून नॅशनॅलिटी जेवढी महत्वाची आहे त्याच्याही पेक्षा रॅशनॅलिटी फार महत्वाची आहे. आणि साहित्य व्यवहारात ती अत्यंत महत्वाची आहे, कुटुंबात ती महत्वाची आहे. रॅशनॅलिटी याचा अर्थ तर्कशुद्ध विचार करणं, किंबहुना बुद्धी प्रामाण्यवादाने विचार करणं, सामंजस्याने विचार करणं. ही रॅशनॅलिटी वाढली की व्यापकता येते. आणि रॅशनॅलिटी इतकी टोकाची वाढावी ना की आपण आपला देह जरी संपला तर दुःख वाटता कामा नये, आपला मृत्यू जरी झाला तर त्याच्याविषयी दुःख वाटता कामा नये, किंवा मृत्यूचं भीती वाटता कामा नये. हे केवळ रॅशनॅलिटीमुळे आपल्याला साध्य करता येतं. आणि म्हणून कुटुंबामध्ये ही अशीच वागते, ती तशीच वागते, हे रॅशनली तुम्हाला तपासता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर रॅशनॅलिटी कुटुंबात नसेल तर आदळापट सुरू होतो. रॅशनॅलिटी समाजामध्ये नसेल तर दंगे वाढतात. रॅशनॅलिटी देशामध्ये जर नसेल तर देश असुरक्षित होतो. त्यामुळे उत्सुकतेने मी झोपलो ह्या कादंबरीचा का केंद्रावरती विचार करतोय मी, किंवा या अनुषंगाने महेंद्र कदम यांची आगळ ही कादंबरी सुद्धा आहे की ज्यामध्ये रॅशनॅलिटीचा विचार हा पुन्हा पुन्हा डोकवतोय. महेंद्र कदम यांच्या आगळ या कादंबरीमध्ये अशा तऱ्हेचाच विचार आहे की जो धर्माच्या पलीकडे, जातीच्या पलीकडे, लिंगाच्या पलीकडे जाण्याचा विचार करतो आहे. म्हणून साहित्य व्यवहार हा कसा विकसनशील व्हावा याचाही विचार केला पाहिजे. संत माझ्याकडे आणखी 5 ते 10 मिनिट आहेत. वस्तुतः बोलायचं भरपूर आहे. साहित्य व्यवहारावर मला अधिकाधिक फोकस करायचा आहे. वेळ कमी आहे तरी मी लवकर संपवायचा, काही उदाहरणं टाळण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून बाप म्हणून ज्यावेळेस मला मुलीबरोबर वागायचं आहे त्यावेळेस मैत्रीपूर्ण व्यवहार करता येत नाही, मित्रत्वाच्या भूमिकेतून वागता येत नाही. महेंद्र कदम यांनी आगळ या कादंबरीमध्ये मांडलेला तो प्रश्न आहे. का असं होतं? कारण व्यवस्था अवतीभोवती करत असते ठरलेली, ती व्यवस्था भेटली जात नाही. कोणती व्यवस्था आहे? तुम्ही बाप म्हणून तुमचं कर्तव्य पार पाडा, बाकी काय करू नका. ही जी ठरीव आखी व्यवस्था आहे ती भेदणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तो प्रश्न आगळमध्ये मांडलेला आहे असंही मला वाटतं. किंवा स्त्रियांचा या सगळ्या संदर्भाने विचार होणं अत्यंत गरजेचं आहे. ही भूमी नावाची कादंबरी सुद्धा या तऱ्हेचीच आहे. कुणाची? आशा बगे यांची भूमी ही कादंबरी आहे. मैथिलीचा मुलगा अंशुमन, मैथिलीचा मुलगा अंशुमन हा विचार करताना रॅशनली विचार करतो आहे. तो विशिष्ट धर्माच्या प्रभावाखाली वाढत नाही, विशिष्ट जाती आणि प्रांताच्या प्रभावाखाली वाढत नाही. तर मैथिलीचा मुलगा अंशुमन काय म्हणतो एका कवितेमध्ये? तो म्हणतोय की मला नाही कुठला वंश, तो म्हणतोय मला नाही कुठला वंश, माझं गोत्र सांगणारा. म्हणजे मला कुठलाही वंश नाही, मला कुठलंही गोत्र नाही, किंवा मी कुठल्या तरी जमिनीच्या आत खोलवर गेलेली माझी मुळं नाहीत. आणि आपला नेमका आग्रह ते तो असतो. आपण गोत्राच्या, आपण वंशाच्या, आपण आपल्या जातीच्या, भाषेच्या, प्रदेशाच्या सगळ्या या गोंधळात इतकं अडकून गेलेलो असतो की आम्हाला समूह जीवन आणि सहजीवन नावाची गोष्ट आपल्या भारतासाठी महत्वाची आहे हेच आम्ही विसरतो. किंवा हा मैथिलीचा मुलगा अंशुमन हा लग्न करताना नीरजा नावाच्या तरुणीकडे काय म्हणून बघतो तर तिचा धर्म बघत नाही, तिचा जात म्हणून तो विचार करत नाही,
तर ती व्यक्ती, ती माणूस म्हणून तिचा स्वीकार तो करतो आहे. वस्तुतः या भूमी कादंबरीमधील मैथिलीच्या अवतीभोवतीचं भोवताल कसं आहे माहितीये का? चर्चचं भोवताल आहे, मंदिराचं भोवताल आहे. म्हणजे मंदिरात जाऊन तुम्हाला प्रार्थना केली पाहिजे, चर्चमध्ये जाऊन तुम्हाला प्रार्थना केली पाहिजे, मंदिरात जाऊन तुम्हाला उदबत्ती लावायला पाहिजे, चर्चमध्ये जाऊन तुम्हाला मेणबत्ती लावायला पाहिजे. मैथिली या सगळ्या गोष्टीला फटा देते. भूमी कादंबरीमध्ये काय करते ती? समोर प्रचंड मोठा व्यापक असा समुद्र आहे आणि या समुद्राच्या पुढे नतमस्तक होते. मला मंदिरही नको, मला चर्चही नको, मला उदबत्तीही नको आणि मेणबत्तीही नको. मी साष्टांग नतमस्तक होते, नमस्कार करते. कुणाला? समुद्राला, ह्या व्यापकतेला. किंबहुना लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा सुद्धा ती नाकारते. हे जे नाकारण आहे, ही नाकारणं साहित्य व्यवहाराला जमलं पाहिजे. साहित्य व्यवहारामध्ये लेखकाला ते जमलं पाहिजे. मला वाचकाकडे पण यायचे खरं म्हणजे, कारण वाचक हा सुद्धा साहित्य व्यवहाराचा एक घटक आहे, अतिशय महत्वाचा घटक असं म्हणतोय मी. तुम्ही लिहाल, मी लिहाल, कविता लिहिली जाईल, कोण वाचणार? वाचक महत्वाचा आहे. तो काय करतो? तर वाचकापुढं पाठीमागचं पूर्वीचं काहीतरी व्यवस्थेचं समर्थन करणारं साहित्य आलेलं असतं. आणि साहित्य तसं आल्यामुळं तो जर नवीन असं काहीतरी हादरे देणारं साहित्य वाचायला घेतलं की तो काय करतो? अरे मैथिली नास्तिक आहे, भूमी कादंबरीमधली मैथिली नास्तिक आहे, म्हणजे नास्तिक ही कॅटेगरी तो तयार करतो वाचक. नास्तिक ही कॅटेगरी तयार केल्यामुळं तो आस्तिकता कुठेतरी शोधण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कादंबरीकरानं काय केलं पाहिजे? हे जे हादरे आहेत ते हादरे असे देत 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 वाचकांची अभिरुची घडवली पाहिजे. अन्यथा वाचकाला पाठीमागं घेऊन जाणं हे समूह जीवनासाठी उपयुक्त नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरून वाचक म्हणा किंवा चित्रपटाचा प्रेक्षक म्हणा, नाटकाचा प्रेक्षक म्हणा, हे सगळं पुढे बसलेलं असतो. बघा नाटकात काय सुरू असतं किंवा चित्रपटामध्ये काय असतं? चित्रपटामध्ये प्रत्येक वेळेस माणसं हे मेकअप करून पुढे येतात. टीव्हीवरच्या सिरियलमध्ये सगळे पात्र हे असं मेकअप करून वावरतात. म्हणजे झोपेतून उठलं तरी त्यांचे केस किंवा चेहरा असा चुरगुळलेला असत नाही, फ्रेश असतो. आता असंच जर तुम्ही साहित्यात मेकअप करून जर माणसं आणले, बरोबर का, मेकअप करून जर पात्राला तुम्ही आणलं तर काय साध्य होणार आहे? चित्रपटाने हेच केलेलं आहे, बिघडवून टाकलेलं आम्हाला. मेकअप करून सगळे माणसं आमच्या पुढे आली. नाटकाने तेच केलेलं आहे, किंवा चित्रपट टीव्हीवरच्या मालिका तेच करत आहेत. नागराज मंजुळेसारखा एखादा चित्रपट दिग्दर्शक कलावंत हा काय करतो? फॅन्ड्री सारखा चित्रपट घेऊन आहे तशी माणसं त्या डुकराच्या मागे पळवतोय. आहे तसे मेकअप करून पळवत नाही, आहे तशा वस्त्रांशी पळवतो आहे, वेशभूषा वेगळी देऊन तो पळवत नाही. हे आहे तसे अन्न किंवा आहे तशा पात्राला भूमिका देणं हे सगळ्यात अत्यंत महत्वाचं आहे. एक उत्सुकता म्हणून मी एक शूटिंग बघत होतो. त्या शूटिंगमध्ये एका लाकूड कापण्याच्या मशीनवर एक कामगार लाकूड कापत असतो, असं शूटिंग सुरू होतं. मी उत्सुकतेने बघत होतो. काय लक्षात आलं? तो कलावंत हा लाकूड कापताना उडणारा भुसा त्याच्या तोंडावर जायचा. 2 मिनिटांनी शूटिंग थांबायचं आणि तो आरशात जाऊन बघायचा. आरशात जाऊन तो केसावरचे भुसा असा साफ करायचा. म्हणजे चित्रपटामध्ये असाच राहणं, भुसा साफ करून कामगार कधी काम करतो का? कामगार कधी घाम गाळण्याचं भान तरी बाळगतो का? साहित्य व्यवहारात अशा तऱ्हेचे कामगार तुम्ही आणले तर काय होईल? साहित्य व्यवहारात अशा तऱ्हेचे व्यक्तिरेखा आणले तर काय होईल? म्हणून लेखकानं रॅशनॅलिटीचा विचार केला पाहिजे. रॅशनल व्यक्तिगत पातळीवर आणि समूहाच्या पातळीवर मी लेखकाला प्रचंड मोठं महत्व देतो. तो काय करतो, त्यानं काय केलं पाहिजे, त्याच्या हातात साहित्य आहे आणि साहित्य फार गोष्टी घडवू शकतं आणि साहित्य हे वाईट रीतीनं बिघडवू सुद्धा शकतं. म्हणजे साहित्यानं काय करावं, लेखकानं काय करावं, आहे तसं चित्रण करावं का? आहे तसं चित्रण केलं तर काय होईल? वर्तमानपत्र वाचल्यासारखं होईल. वास्तव मांडलं, दुःख मांडलं तर काय होईल? प्रसार माध्यमात ते करतातच की, त्यात काय वेगळेपण आहे? किंवा व्यवस्था मांडली, त्यातले प्रश्न मांडले, ते आम्ही जगतोच आहोत. मग लेखकानं काय केलं पाहिजे?
तर लेखकाने ती व्यवस्था भेदली पाहिजे, उत्तर शोधण्याचे प्रयत्न केले पाहिजे आणि व्यवस्थेच्या पोटात राहून उत्तर न शोधता व्यवस्थेला भेदून व्यवस्थेची चिकित्सा करून त्यातले प्रश्न मांडून त्यानं ते लेखन केलं पाहिजे. म्हणजे एकेकाळी आम्ही अनेकेश्वर वाद मांडत होतो, नंतर एकेश्वर मांडला. आता एकेश्वर मांडायचा का अनेकेश्वर मांडायचा का ही व्यवस्थाच भेदायची याचंही भान या साहित्य व्यवहारानं जपलं पाहिजे. उदाहरणार्थ, दोन माणसांचं गल्लीतलं भांडण सुरू आहे. माझ्यासारखा माणूस जाऊन जर त्या दोन माणसांचं भांडण मिटवलं म्हणजे शांत केलं तर माझी जबाबदारी संपली का? मी काय करायला पाहिजे? त्या दोन माणसांनी जे भांडण ज्या कारणामुळे सुरू केलेलं आहे ते कारण समजून ते कारण संपवलं पाहिजे, तर त्या दोघांचं भांडण मी मिटवू शकलो. अन्यथा थोड्या दिवसांनी पुन्हा ते भांडण असं वर येतं, पुन्हा नव्यानं सुरू होतं. म्हणून साहित्य व्यवहारात काय केलं पाहिजे? साहित्य व्यवहारामध्ये प्रश्नांचा शोध घेतला पाहिजे, कारणांचा शोध घेतला पाहिजे आणि कारणांचा शोध घेऊन ते संपवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे रॅशनॅलिटीचा अंगीकार साहित्य व्यवहारात झाला पाहिजे. म्हणजे लेखकानं काय केलं पाहिजे? या व्यवस्थेमध्ये साहित्य व्यवहारामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे, घुसलं पाहिजे. लेखकानं स्वतःची भूमिका घेऊन घुसलं पाहिजे. तो घुसला तर तो लेखक मोठा आहे, त्याचं काम मोठं आहे, त्याचं कर्तव्य मोठं आहे असंही आपल्याला म्हणता येतं. आणि म्हणून कित्येक वेळा असं करताना लेखकानं एखाद्या व्यक्तिरेखेवर अन्याय सुद्धा केला जाऊ शकतो. लेखकानं पात्राचा विचार करता कामा नये. लेखकाने व्यक्तिरेखाला साहित्यामध्ये हिरो म्हणून आणता कामा नये, हिरोईन म्हणून आणता कामा नये किंवा नायक नायिका म्हणून आणता कामा नये. समीक्षेमध्ये ढोबळपणे आपण नायक म्हणतो. ह्या कादंबरीतला नायक, ह्या कादंबरीची नायिका. आणि ती कादंबरीतली नायिका नाही, तो कादंबरीतला नायक नाही, ते माणसं आहेत, तुमच्या आमच्यासारखे माणसं आहेत. नायक नायिका कशा असू शकतात? ते चित्रपटामध्ये त्यांना काहीच होत नाही वगैरे वगैरे. तर कादंबरीकारानं साहित्य व्यवहारानं हे नायक नायिकाचं प्रकरण संपवून टाकलं पाहिजे आणि माणसं आणली पाहिजे, त्यांच्या मूळ प्रश्नाची आणि मूळ प्रश्न सोडवणारी माणसं आणली पाहिजे. आणि म्हणून साहित्यिकाचा हस्तक्षेप कसा असला पाहिजे? तर रॅशनली असला पाहिजे, सत्सर विवेक बुद्धीचा तो हस्तक्षेप असला पाहिजे. त्यामुळं भूमिका घेऊन लेखकानं व्यवहार केला पाहिजे, साहित्य व्यवहार केला पाहिजे. आणि आपल्या साहित्य व्यवहारामध्ये भूमिका घेऊन वावरणारे लेखक किती आहेत याचाही वाचकानं शोध घेतला पाहिजे. म्हणजे आपण का लिहितो, का लिहिणार आहोत याचं पक्क भान साहित्य व्यवहारात लेखकानं बाळगलं पाहिजे. म्हणजे बघा, अनेकदा मी काही कविता वाचतो. म्हणजे उदाहरणार्थ, शंकराचार्याचं गुणगान गाणारे अनेक कवी गौतम बुद्धावर कविता लिहितात. बघा किती विसंगती आहे. शंकराचार्याचं गुणगान गाणारा कवी गौतम बुद्धावर जर कविता लिहित असेल, आंबेडकर जयंतीचा प्रसंग आला की आंबेडकरांवर कविता लिहित असेल, अहिल्याबाईची जयंती की अहिल्याबाईवर तो कविता लिहित असेल, तर हे सगळं प्रकरण काय आहे? म्हणजे आम्हाला भूमिकाच नाही कुठली. सर्वधर्म भाव संकल्पना, सर्वधर्म समभाव ही सुद्धा अशी ठिसूळ संकल्पना आहे. भूमिका घेतली पाहिजे आणि ही भूमिका समूह जीवनाची, सहजीवनाची ही घेतली पाहिजे. रफिक सूरज यांची कादंबरी आहे रहबर. भूमिका किती हा लेखक घेतोय बघा. रहबर ही कादंबरी रफिक सूरज यांची. म्हणजे अवतीभोवती सगळा प्रचंड धार्मिक गोंधळ सुरू आहे, कुणी कुणाचं ऐकत नाही. एवढी सगळी शक्ती, एवढा सगळा जमाव आहे, परंतु हा जमाव हा जर विशिष्ट वळणानं जात असेल तर मी काय करायचं? रहबर या कादंबरीमधल्या त्या व्यक्तीला प्रश्न पडतोय की एवढी सगळी गर्दी आहे, एवढे सगळे लोक नको त्या मार्गाने चाललेले आहेत, मला काय पाहिजे? मला एक रहबर पाहिजे. रहबर म्हणजे कोण? एक वाटाड्या पाहिजे. वाटाड्या म्हणजे मार्गदर्शक पाहिजे. मार्गदर्शक म्हणजे दिशादर्शक पाहिजे कोणीतरी. आणि हा रहबरचा शोध घेतोय. आता रहबरचा शोध घेणं म्हणजे ज्योतिराव फुलेंच्या भाषेमध्ये निर्मिकाचा शोध असेल, गौतम बुद्धाच्या भाषेमध्ये स्वयंप्रकाशाचा शोध असेल. ज्यावेळेस अवतीभोवती कुणीच नाही, तुम्हाला बोट कोणाचं तर धरायचं आहे, तुम्ही अगतिक आहात, प्रश्नांमध्ये अडकलेले आहात, तुम्हाला हे प्रश्न संपवता येत नाहीत, त्यावेळेस तुम्हाला कुठलं तरी बोट धरण्याची गरज आहे. आणि हे बोट हे सत्सद विवेक बुद्धीचं असतं, स्वयंप्रकाशाचं असतं, स्वानुभवाचं असतं. हे लेखकाने केलं पाहिजे. ही भूमिका साहित्य व्यवहारात अत्यंत महत्वाची आहे. डी के शेख नावाचा कवी आहे.
दंगल आणि इतर कविता नावाचं कविता संग्रह प्रसिद्ध आहे. त्यांची कविता मला त्यातल्या ओळी फार महत्वाच्या आहेत, ती मी तुमच्या पुढे सादर करतोय. डी.के. शेख या कवितेमध्ये म्हणतायत, तुझा धर्म तू ठेव मंदिरात, तुझा धर्म तू ठेव मंदिरात, मी माझा धर्म ठेवतो मस्जिदमध्ये. तू तुझा धर्म ठेव तुझ्या काळजात, मी ठेवतो माझा धर्म माझ्या हृदयात. येऊ नकोस तू तुझा धर्म घेऊन रस्त्यावर, आणि येणार नाही मी सुद्धा रस्त्यावर. किती व्यापक भारतीय संविधानाचं परिप्रेक्ष्य या कवितेमध्ये तुम्हाला आढळतो आहे. म्हणजे ही डी.के. शेख यांची भूमिका आहे की भारतीय म्हणून जर आम्हाला जगायचं असेल, भारताचं नागरिक म्हणून जगायचं असेल, तर माझा धर्म हा माझ्या घरात असला पाहिजे. प्रत्येकाचा धर्म हा प्रत्येकाच्या आपापल्या घरात असला पाहिजे. तो जर रस्त्यावर आणला ना तर धार्मिक दंगली, जातीय दंगली उसळतात. हा दृष्टिकोन भारतीय संविधानामध्ये अध्यारूत आहे, जो साहित्य व्यवहारामध्ये सुद्धा यायला पाहिजे. म्हणून पारंपरिक गावगाडा तुम्हाला हवा आहे की बदलणारा गावगाडा हवा आहे साहित्य व्यवहारात, हे लक्षात घेतलं पाहिजे. ग्रामीण भाग बदलला, गावगाडा बदलला, तुम्हाला कोणता गावगाडा हवा आहे? पारंपरिक गावगाडा हवा आहे की ज्यामध्ये बारा बलुतेदार वगैरे सगळे आहेत, की बदललेला गावगाडा हवा आहे? तर निश्चितपणे भारतीय संविधान काय म्हणतो? भारतीय संविधानाच्या परिप्रेक्षाने तयार झालेला नवीन आधुनिक गावगाडा की ज्यामध्ये जात पंचायत महत्वाचे नाही, तर न्याय व्यवस्था महत्वाची. भटक्या विमुक्तांच्या दृष्टिकोनातून कादंबरी लिहिणारे अशोक पवार, त्यांच्या कादंबरीमध्ये अशा तऱ्हेचा प्रश्न येतोय. जात पंचायत बसते आहे आणि अत्यंत विघातक, अत्यंत बेकार अशा तऱ्हेचे न्याय ही जात पंचायत देते. त्यावेळेस कादंबरीतलं विधान कोणाच्या? अशोक पवारांच्या. ही जात पंचायत तू नाकारतोय. जात पंचायत नाकारणं आणि कायद्याच्या आधारे न्याय मागणं हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे भूमिका घेऊन साहित्य व्यवहार कसा वाढीस लागला पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे. किंवा बाल साहित्यिकांनी सुद्धा हे केलं पाहिजे. मी आटोपता येतो आहे, बाल साहित्यिकांनी हे लेखनाची वास्तविकता आणि खरी वास्तविकता यामध्ये काय फरक आहे? ओके, एक लक्षात घ्या, वास्तव हे आपल्या अवतीभोवती आहे. मग वास्तव हे अवतीभोवती आहे असं तुम्ही जर मांडत गेलात तर ती साहित्य कलाकृती होईल काय? ते साहित्य होईल काय? ते साधन होईल काय? की तुम्हाला समाजापुढे जाऊन हे वास्तव सांगायचं का? वास्तवाच्या आधारे तुम्हाला काही पर्याय द्यायचे. आता ते पर्याय काही अशक्य कोठले द्यायचे नाहीत तुम्हाला, किंवा महाभारत रामायणामधल्यासारखे चमत्काराचे द्यायचे नाहीत तुम्हाला पर्याय. हे पर्याय आपल्या भूमीतले, भारत देशातले तुम्हाला द्यायचे. हे वास्तव भेदून तुम्हाला वास्तवातून पर्याय द्यायचे जीवन जगायला. शेतकरी आत्महत्या करणार नाही असा पर्याय तुम्ही त्यांच्या पुढे द्या. विद्यार्थी आत्महत्या करणार नाहीत असा पर्याय तुमच्या पुढे द्या, साहित्यातून द्या. किंवा भारतीय माणसानं दंगलीच करू नयेत अशा तऱ्हेचे पर्याय तुम्ही तुमच्या पुढे घ्या. आता विनाकारण तुम्ही जर या कोरोनाच्या काळातलं हे कोरोना संकट विशिष्ट अशा धर्मानं वाढवलं, अशा तऱ्हेचे संकेत जर तुम्ही पसरवत गेलात, मीडियानं पसरवलं, प्रसारमाध्यमानं पसरवलं, त्याच्या आपण खरं मानून घेतलं, तर हे वास्तव खरं आहे का? हे वास्तव म्हणता येईल का? हे वास्तव नाहीये. वास्तव भेदणं, वास्तव समजणं, खरं तर वास्तव हे पूर्णतः कळलेलंही नसतं. लेखकाला किती कळलेलं असतं हाही प्रश्न आहे का? वास्तव हे लेखकाला किती कळलेलं आहे हाही सगळ्यात वादाचा प्रश्न आहे. कारण लेखक हा वास्तवाचं एक अंग बघत असतो, दुसरं अंग बघत असतो, चौथं अंग बघणं हे भारतीय माणसाला शक्य होत नाही, किंवा ते बघू दिलं जात नाही आम्हाला. वास्तवाला भेटण्यातला सगळ्यात मोठा अडथळा कुठला आहे? तर आम्हाला आमच्या पलीकडे जाऊन जाता येत नाही, बघता येत नाही, दृष्टी व्यापक करता येत नाही. एवढे सगळे अडथळे आमच्या पुढे लिहिलेले आहेत. वास्तव भेदणं हे अत्यंत कठीण काम आहे. म्हणून लेखक मोठा का म्हणतो की त्याने हे केलं पाहिजे. ओके, मी बाल साहित्यिकांना सुद्धा एक भूमिका घेऊन आपल्या पुढं यायला पाहिजे किंवा येत असतो असंही मी तुमच्या पुढं मांडतो आहे. म्हणजे बाल साहित्यामध्ये सुद्धा युद्ध नको आहे, अहिंसा पाहिजे हे सूत्र यायला पाहिजे. बाल साहित्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार नको आहे, तर अत्यंत चांगल्या तऱ्हेचं वर्तन यायला पाहिजे, हे सुद्धा भूमिका तुम्हाला मांडता येऊ शकते. परवा वटपौर्णिमा झाली, बोलतोय आणखी 5-10 मिनिट. वटपौर्णिमा झाली. वटपौर्णिमेनिमित्त अधिकाधिक कोण व्यक्त झाला माहितीये का? मी फेसबुकवर
आता प्रामुख्याने जास्त मी बघतोय, वाचतो आहे, फेसबुकवर अधिक व्यक्त होणार कोण आहे तर पुरुष आहे. आणि वटपौर्णिमेनिमित्त कविता लिहिणाऱ्यांमध्ये सुद्धा पुरुषच अधिक आहे. म्हणजे स्त्रियांना व्यक्त व्हायला नको वाटतं का? वटपौर्णिमेनिमित्त तिने व्यक्त होऊ नये का? काही एक दोन अपवाद आहेत, ते व्यक्त होत आहेत. एक दोन अपवाद आहेत, त्या स्त्रिया व्यक्त होत आहेत. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर स्त्रियांनी समजा ठरवलं की मला व्यक्त व्हायचंय, त्या का व्यक्त होत नाही वटपौर्णिमेच्या निमित्तानं? एक 3 शक्यता मी मांडतो आहे. एक तर भारतीय स्त्री अजूनही सामाजिक संकेतामध्ये अडकलेली आहे म्हणून ती व्यक्त होत नाही. शक्यता एक. कोणती? की ती अजूनही सामाजिक संकेतामध्ये अडकलेली आहे म्हणून ती व्यक्त होत नाही. क्रमांक 2, दुसरी शक्यता आहे, तिला पुरतं कळलेलं आहे. काय कळलेलं आहे? हे 7 जन्म वगैरे ही भांडण नाही, किंवा नवरा हा 7 जन्माचा असू शकत नाही. मग चला एक इव्हेंट म्हणून आपण सहभागी होऊया. त्याच्यामुळं किंवा नटता येतं, मुरडता येतं, जाता येतं, फिरता येतं, सगळ्यांसोबत वडाला फेऱ्या घालता येतात. एक इव्हेंट म्हणून ती जाऊ शकते. शक्यता क्रमांक 2. शक्यता क्रमांक 3 अत्यंत महत्वाची आहे, की तिला पूर्ण कळलेलं आहे ही व्यवस्था स्त्री पुढचा अडथळा आहे. आणि ही व्यवस्था अडथळा आहे म्हणून ती व्यवस्था झुगारून देणं, हे झुगारून देणं, हे जे अडथळा आहे तो अडथळा फार महत्वाचा आहे. मध्ये मध्ये मग काही प्रश्न येत आहेत. प्रश्नांकडे येऊ शकेन कदाचित मी, किंवा कदाचित उत्तरं मिळू शकतील. तर हे विचार स्वातंत्र्य, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, हे स्त्रियांनी स्वतःमध्ये असं विकसित केलं पाहिजे. आणि साहित्य व्यवहारात सुद्धा विकसित झालं पाहिजे. साहित्य व्यवहारात वावरताना आपल्या साहित्य कृतीमधली एखादी स्त्री या वटपौर्णिमेकडे कोणत्या अंगाने बघते हे लेखकानं ठरवलेलं पाहिजे. गौरी देशपांडे मात्र अत्यंत समर्थपणे जगताना दिसतात. विंचुर्णीचे धडे हे पुस्तक जर वाचलं तर या विंचुर्णीचे धडे या पुस्तकामध्ये एक धडा आहे. कोणता धडा? गावाच्या जवळ महारांची वस्ती असते, तिला बौद्धांची वस्ती म्हणतात. काय समज आहे, काय व्यवस्था आहे? या लोकांबरोबर संबंध ठेवायचा नाही किंवा त्यांचं हातचं खायचं नाही. गौरी देशपांडे मात्र काय करतात? त्यांच्या हातचं खातात, स्वयंपाक करून खातात, चहा घेतात. म्हणजे बघा व्यवस्था काय आहे, तर अशा तऱ्हेनं संबंध ठेवायचा नाही, ही व्यवस्था आहे. आणि मग गौरी देशपांडे काय करते? तर गौरी देशपांडे ही व्यवस्था भेदते. आणि व्यवस्था भेदल्यामुळं काय होतं? पर्याय निर्माण होतो, लोकांपुढे पर्याय निर्माण होतो. किंवा पुढच्याच एका विंचुर्णीच्या धड्यामध्ये गौरी देशपांडे लिहिलं आहे की वाईन शॉपमध्ये ती जाते. वाईन शॉपमध्ये गेल्यानंतर दुकानदार हा दारूची रमची बाटली देताना अत्यंत चोरून देतो, लपवून देतो, बांधून देतो. गौरी देशपांडे म्हणतात, अरे रम प्यायची मला लाज वाटत नाही तर ती दाखवायची लाज का बाळगायची? परवा एक फोटो पाहिला मी, पुण्याच्या एका कुठल्या तर वाईन शॉप पुढं स्त्रियांची रांग होती. तर त्यावर ट्रोल करणं सुरू होतं पुरुषांचं. बघा सुसंस्कृत पुणे, म्हणजे सुसंस्कृत पुणे असं म्हणणारा पुरुष वर्ग हा अत्यंत ढोंगी असला पाहिजे. म्हणजे पुरुष हे जात समूह जर दारू पित असेल तर स्त्रियांना मात्र ती वर्ज्य असते. याचा अर्थ मी दारूचं समर्थन करतोय असं नव्हे. तर गौरी देशपांडे म्हणतात की रम प्यायची लाज जर मी बाळगत नसेल तर उघडपणे ती दाखवायची लाज का बाळगायची? वस्तुतः आदिवासी समाजामध्ये अशा तऱ्हेचं ढोंग नाही, स्त्री पुरुष समतेचं पुस्तकी ढोंग नाही. ते जगतात, स्त्री पुरुष दारू पितात, एकमेकांच्या सोबत पितात आणि राहतात, एकमेकांच्या सोबतीने राहतात. मला वाटतं झेल झपाटी कादंबरी मधुकर वाकुडे यांनी लिहिलेली आहे, किंवा गोन मुनघाटे यांनी माझी काटेमुंडळीची शाळा ही कादंबरी लिहिलेली आहे. ह्या सगळ्या कादंबरीचा विचार केला तर हे आदिवासी समूह हा अशा तऱ्हेने समतेचं तत्व जगतात, हे कागदोपत्री जगत नाही. मेघना पेठे यांची कादंबरी नातीचरामी असेल, आंधळ्याच्या गाई हा कथासंग्रह असेल, हंस अखेल नावाचा कथासंग्रह असेल, या सगळ्या संबंध साहित्य व्यवहारामध्ये अत्यंत समर्थपणे कौटुंबिक व्यवस्थेला हादरे देण्याचं काम मेघना पेठे यांनी केलेलं आहे. कविता महाजन यांनी केलेलं आहे. प्रज्ञा दया पवार यांची कविता सुद्धा अशा तऱ्हेचा हादरा देण्याचं काम करते आहे, स्त्रियांकडे माणूस म्हणून बघते आहे. आणि वस्तुतः अशोक पवारांच्या कादंबरीचा मगाशी उल्लेख केला मी,
किंबहुना योगीराज वाघमारे यांच्या एका कथेचा उल्लेख सुद्धा मला करावा लागतो. बेगड नावाची योगीराज वाघमारे यांची कथा आहे. त्यातला शिक्षित तरुण हा स्वतःपुरता विचार करतो, समूहाचा विचारच करत नाही. समूहाचा विचार करत नाहीत म्हणजे तुम्ही भारतीय नागरिक नाहीत, तुम्ही तुमच्या पुरतं पाहता. किंबहुना मला सादत हसन मंटू नावाच्या फार मोठ्या कथाकाराचा उल्लेख सुद्धा करावा लागेल, जो भारताचा, परंतु भारताच्या फाळणीनंतर तो पाकिस्तानात गेलेला आणि पाकिस्तानात गेल्यानंतर त्याला पश्चाताप होतो, कारण हे आपलं चुकलेलं आहे, इथली व्यवस्था काय माझ्यासाठी चांगली नाही. हा पश्चाताप हा शब्द सुद्धा मला फार मोठा वाटतो सादत हसन मंटो यांच्या साहित्याच्या अनुषंगानं. मुलुकराज यांच्या कादंबरींचा उल्लेख सुद्धा मला इथं करणं क्रमप्राप्त ठरतं. खरं तर अनटचेबल या नावाची कादंबरी, याच्यापेक्षा सुद्धा आणखीन एक कादंबरी आहे त्यांची. ती कादंबरी म्हणजे दी ओल्ड वुमन अँड द काऊ. 1960ची कादंबरी आहे, दी ओल्ड वुमन अँड द काऊ नावाची कादंबरी, ज्यामध्ये एका तरुणीला नवऱ्यानं टाकून दिलेलं आहे. ती तरुणी माहेरी येते, घरी येते, आईकडे येते. आई काय करते, तिला एका श्रीमंत व्यापाऱ्याला विकते. आता श्रीमंत व्यापाऱ्याला काय विकते, तिच्या घरात एक गाय आहे आणि ही माहेरी आलेली नवऱ्यानं सोडलेली मुलगी आहे. दोन्हीपैकी कुणातरी विकल्याशिवाय उदरनिर्वाह करता येत नाही. ती आपल्या मुलीला विकते. मुलुकराज आनंद नावाचा कादंबरीकार इथपर्यंत थांबत नाही. कोणतं वास्तव मांडतो, तर ही तरुणी त्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या कचाट्यातून सुटते, बाहेर पडते, स्वावलंबी होते. एक गाय ज्याप्रमाणे वाघीण व्हावी त्याप्रमाणे ती वाघीण होते. म्हणजे आनंद काय काम करतात, त्या तरुणीला व्यापाऱ्याच्या कचाट्यातून बाहेर काढतात, तिला स्वावलंबी करतात, एका गरीब गायीचं रूपांतर एका वाघिणीमध्ये करतात. हे साहित्यिक व्यवहारातलं वास्तव मुलुकराज आनंद यांनी मांडलेलं आहे. आर के नारायण यांच्या कादंबरीमध्ये सुद्धा हेच वास्तव आहे. आर के नारायण म्हणजे राशीपुरम कृष्णस्वामी नारायण. त्यांची गाईड नावाची ही कादंबरी बहुतांश सगळ्या लोकांनी वाचली असावी, किंबहुना चित्रपट तरी पाहिलेला आहे. अत्यंत कमालीचा उपरोध या कादंबरीमध्ये आर के नारायण यांनी मांडलेला आहे. आणि त्यामुळं मी शेवटाकडे येताना काही गोष्टी मांडेन. त्याच्यापुढे मला एक प्रश्न आला होता की साहित्य व्यवहारात सुद्धा गटतट आहेत. हेच सांगतोय मी, तुम्ही रॅशनॅलिटी गमावून बसला की तुमचे कळत तयार होतात. कळतं, तुमचा सदसद विवेक बुद्धी हरवून गेलात की तुमचे साहित्य व्यवहारामध्ये कळत तयार होतात, समीक्षा व्यवहारातले कळत तयार होतात. भारतीय समाज व्यवस्थेचंच हे रूप आहे. वेगवेगळ्या गटतटामध्ये विभागून घेणं, एकमेकांची भलावण करणं, व्यवस्थेचे गोडवे गाणं, दुसरा व्यवस्थेचं दुसरा गोडवं गातोय, हे गटातटात विभागणं, याच्या पलीकडे जाणं म्हणजे रॅशनली विचार करणं. हे रॅशनली विचार करण्याचे उदाहरण मी आपल्या पुढे मांडतोय. निदा फाजली नावाचा एक कवी आहे, उर्दू कवी निदा फाजली. 1938 मध्ये जन्मलेले निदा फाजली. तर हे निदा फाजली फाळणी झाली, आई वडील पाकिस्तानात गेले, पण निदा फाजली मात्र भारतातच राहिली. आपली जन्मभूमी काही निदा फाजलीने सोडलेली नाही. ग्वाल्हेरला नातेवाईकाकडे मोठं झाले. 1964 मध्ये मुंबईला आले. चित्रपटासाठी गीत लेखन केलेलं आहे आणि कविता संग्रह लिहिलेले आहेत. त्यांचा खोया हुआ सा कुछ नावाचा कविता संग्रह आहे, त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. भारतीय संविधानाची खिडकी किंवा भारतीय संविधानाचा परिप्रेक्ष्य लावून जर निदा फाजलीकडे मी पाहिलो तर मला अत्यंत समाधान वाटतं. बघा, एक ओळ बघा, एक शेर बघा निदा फाजली यांचा. काय म्हणतात निदा फाजली? निदा फाजली म्हणतात, घर से मस्जिद है बहुत दूर, घर से मस्जिद है बहुत दूर, चलो यूं कर ले. घर से मस्जिद है बहुत दूर, चलो यूं कर ले, किसी रोते हुए बच्चों को हसाए जाए. बघा, म्हणजे ही खरी धार्मिकता आहे. धर्म सोडणं नाही, धर्म त्यागणं नाही, धर्म हे पाळून, धर्म हे जगून, धर्माचा प्रसार प्रचार करून सुद्धा आम्ही भारतीय संविधान कशी जगतो.
हा समूहभाव, हा सहजीवन किती निदा फाजली या वाक्यांमध्ये जगतात. म्हणजे घरापासून मंदिर खूप जवळ आहे, चला एक करूयात. कुठं काही प्रश्न असतील, कुठं रडणारी लहान मुलं असतील, त्यांना आनंद आपण देऊयात. म्हणजे पहिलं कर्तव्य काय आहे, आमचे प्रश्न आम्ही सोडवायचे, आमच्या लहान मुलांचं रडणं आम्हाला थांबवायचे, आमच्या माणसांचे प्रश्न आम्हाला थांबवायचे, आणि नंतर पुन्हा कुठं प्रार्थना स्थळामध्ये जायचंय. म्हणजे हे सगळ्या धर्मासाठी लागू पडतं. म्हणजे मस्जिदीसाठी लागू पडेल, मंदिरासाठी लागू पडेल, किंवा बुद्ध विहारासाठी लागू पडेल किंवा अन्य. म्हणजे त्या एका कवितेमध्ये निदा फाल्दी असंही म्हणतात, हमेशा मंदिर और मस्जिद में वो नहीं रहता. कौन? ईश्वर. हमेशा मंदिर और मस्जिद में वो नहीं रहता, सुना है बच्चों में छुपकर वो खेलता भी है. सुना है बच्चों में छुपकर वो खेलता भी है. हे ईश्वराचं रूप तुम्ही शोधा, हे परमेश्वराचं रूप तुम्ही शोधा. म्हणजे भारतीय संविधानाने तुम्हाला परमेश्वराची पूजा अर्चा करण्यापासून रोखलेलं नाही. पण माणूस काय करतो, कुणी हिंदू होतो, कुणी मुस्लिम होतो, कुणी ईसाई होतो, पण माणूस होत नाही. निदा फाल्दींच्या भाषेमध्ये बघा, कोई हिंदू, कोई मुस्लिम, कोई ईसाई है, सबने इंसान न बनने की कसम खाई है. आणि म्हणून मंदिर भी था इसका पता, मंदिर भी था इसका पता, मस्जिद भी उसकी खबर है, भटके इधर अटके उधर, खोला नहीं अपना घर. आपलं घर तुम्ही शोधा, आपलं घर बघा तुम्ही. आपल्या घरामध्येच हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल. आपला समाज पहा, आपला देश पहा, हे देशामध्ये सगळं तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळं या सगळ्या बाबींवर मी तुम्हाला सांगू इच्छितो की भारतीय संविधानाचा परिप्रेक्ष्य हा किती आपल्यासाठी आवश्यक आहे. मी भारतीय संविधानाचा भक्त नाही हे लक्षात घ्या, किंवा कुणीही कुणाचा भक्त होऊ नये. साहित्य व्यवहारात नेमकं हेच होत चाललेलं आहे. कुणीतरी कुणाचा भक्त होत आहे. भारतीय संविधानाचा भक्त होऊ नका, भारतीय संविधानाचा अभ्यासक व्हा, तपासून घ्या, खरंच भारतीय नागरिकांना भारतीय संविधान हे मूलभूत अधिकार आणि काही कर्तव्य देतं का. आणि हे जर कर्तव्य देत असेल तर भारतीय माणूस म्हणून आपल्याला काही सहजीवनानं जगता येऊ शकेल का. जर सहजीवनानं जगता येण्यासाठीच आम्हाला काय लिहायचं असेल तर ते लिहिता येईल काय, याचाही विचार केला पाहिजे. आणि म्हणून भारतीय संविधान, मी समारोप करतो आहे, भारतीय संविधानाचा परिप्रेक्ष्य हा भारतीय संविधानाचा साहित्य व्यवहाराचं एक नियंत्रण कक्ष आहे. त्यावरचं नियंत्रण असू शकतं. आणि हे सूत्र घेऊन जर मी आपल्याशी संवाद साधत असेन काही तासभर, तर काय लक्षात येईल की या व्यवस्थेच्या कचाट्यातून साहित्य व्यवहार सुटला पाहिजे, समाज व्यवहार सुटला पाहिजे. व्यवस्थेच्या कचाट्यातून साहित्य व्यवहार आणि समाज व्यवहार सुटला तर व्यापक माणूस तुम्हाला जीवन जगता येतं आणि साहित्य सुद्धा लिहिता येऊ शकतं. आणि म्हणून भारतीय संविधानाचा परिप्रेक्ष्य हा भारत नावाच्या शब्दापासून, भारत नावाच्या देशापासून सुरू होतो आणि बंधुता नावाच्या कर्तव्यापर्यंत पूर्ण होतो. आणि त्यामुळं धर्माभिमान बाळगत असताना देशाभिमानही महत्वाचा आहे. धर्माभिमान बाळगत असताना देशातल्या माणसांविषयीचा अभिमानही महत्वाचा आहे. तो अभिमान हा साहित्यात मांडला पाहिजे. कोणत्याही साहित्य कृतीचा विशिष्ट असा हेतू काय असेल तर व्यवस्थेचं अनुनय करणं हा हेतू असता कामा नये. साहित्य व्यवहाराचा हेतू हा कुठल्या तरी व्यवस्थेचा अनुनय करणं असा असता कामा नये, तर भारतीय संविधानिक व्यवहारावर हे साहित्य विकसित झालं पाहिजे, वाढलं पाहिजे. आणि हे साहित्य ज्यावेळेस आम्ही वाचकांच्या पुढ्यात देऊ त्यावेळेस वाचक हा समृद्ध होईल, वाचकांची अभिरुची बदलेल. आणि अशा तऱ्हेनं वाचक हा भारताचा नागरिक असू शकतो, हा उद्याचा शिक्षक आहे, उद्याचे प्राध्यापक आहेत, उद्याचे कलावंत आहेत, चित्र सुद्धा धर्माच्या पलीकडे जाऊन काढता येऊ शकतं. ह्या सगळ्या बाबी जर समजून घेतल्या तर साहित्य व्यवहार, समाज व्यवहार हा भारतीय संविधानाच्या परिप्रेक्ष्याच्या आधारे वाढत गेला पाहिजे. तर आपण सहजीवन अत्यंत बळकटतेनं, आनंदानं जगू शकतो असं मला म्हणायचं आहे.
मला वाटतं एक तासभर मी भारतीय संविधानाचा परिप्रेक्ष्य आणि साहित्य व्यवहार कसा असतो, कसा असावा याच्याविषयी आपल्याशी संवाद साधलेला आहे. काही प्रश्न मी आपल्यापुढं तुम्ही मांडलेले आहेत, परंतु हे प्रश्न आता एवढ्या कमी कालावधीमध्ये सगळ्यांची उत्तरं देणं हे शक्य नाही. परंतु प्रश्न हे तुमच्यात आहेत आणि उत्तर सुद्धा तुमच्याकडेच आहे. भारतीय संविधान वाचा, साहित्य व्यवहार वाचा, उत्तर आपोआप सुटतात की हे कळप काय आहेत, हे गट काय आहेत, हे जाती काय आहेत, हे आरक्षण काय आहे, ही विषमता काय आहे, आणि मग ही सगळं संपवून टाकण्यासाठी भारतीय संविधान काम करतं की नाही. भारतीय संविधान काम करतं की नाही याचा अर्थ ते काय कुठलं जादूचं का नाही भाग. भारतीय संविधान अंमलात आणणारे माणसं काम करतात की नाही, कायद्याचे काम करणारे माणसं काम करतात की नाही, हे सुद्धा तपासणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून उद्याची कविता, उद्याची कादंबरी, उद्याचा समाज हा सहजीवन तत्वावरचा, समूह जीवन तत्वावरचा भारतीय म्हणूनच तो विकसित व्हावा अशी मी नम्रपणे अपेक्षा आपल्याकडे ठेवतो आणि थांबतो. धन्यवाद.